शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या डुकरेवाडी तालुका राहुरी या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण आज शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आपण. तर तुमचा येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. माझं नाव नानासाहेब कारभारी ताटे, हां माळेवाडी डुकरेवाडी, सातारा. बरं. आता किती प्लॉट आहे तुमचं, किती झाड आहे? आता माझा 1100 झाडाचा प्लॉट आहे. 1100 झाड आहे सर. तर तुम्हाला समस्या काय होती? समस्या माझ्याकडे तेलाचं प्रमाण जास्त होतं. तेला जास्त होतं. तर तुम्ही तेल्या कंट्रोलसाठी तुम्ही साईश ॲग्रोचे जे प्रोडक्ट आपले वापरलेली हा, ते त्याच्यामध्ये प्रोडक्ट वापरले. काय काय वापरलं तुम्ही? साईज गोल्ड हां, आणि काय मिक्स अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्ड पावडर आणि दाणेदार. पावडर आणि दाणे. तर साधारणपणे 1 किलो टाकलं. एका झाडाला 1 किलो टाकलेले. हां. डोस करायच्या आधी त्याला भरपूर ॲक्टिव्ह होता ना? हो, भरपूर होतं. डोस केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला कंट्रोल मिळालं त्याला? 15 दिवसातच कंट्रोल झालं. आता जर बघितलं एकंदरीत तर कुठं काही त्याला वगैरे नवीन ॲक्टिव्ह नाही. नाही. जो होता तो जागेवर थांबून गेला. हां नवीन पळाला, कुठंच काही इन्फेक्शन नाही आता. हां. बरोबर आहे. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे एकंदरीत रासायनिकपेक्षा ऑर्गॅनिक ट्रीटमेंट केलेली चांगलीच वाटते मला. चांगली वाटते? तसं तुम्हाला रासायनिकवर कंट्रोल भेटतं का त्याल्यावर? असं तेलावर नाही मिळत. तेलावर किती फवारे मारले तरी नाही. आणि मला एक सांगा, साईज गोल्ड प्लस किती ॲप्लिकेशन झाला? एक झाला ना. एक झालं. साईजमध्ये तुम्हाला किती फरक दिवसामध्ये जाणवला. बदल 2 झाला? बोटाचा फरक जाणवला. 2 बोटाचा फरक झाला. किती दिवस झाले? 10 दिवस झाले. 10 दिवस कंप्लीट झाले. आता थोडंसं सेटिंग तुमची मागा पुढे आहे. हां. आता काही माल तुमचा हार्वेस्टिंगला आलेला आहे, बरोबर आहे? हां. तरी ॲव्हरेजली साईज जर बघितली आपण तर 300-350 पर्यंत साईज आहे. हां. काही 350च्या पुढं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या खराब वातावरणातून तुम्ही प्लॉट जपलाय आज, बरोबर आहे? तर मग काय शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो, म्हणजे तेलाग्रस्त शेतकरी त्यांनी एक प्रॉडक्ट वापरले. ऑर्गॅनिक त्यांनी साईश ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे. तर आपण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून की जे शेतकरी त्याला रोगाला परेशान झालेले, आता काही शेतकरी बागा उपटून टाकील त्याला आल्यामुळे. तर आता तुम्ही एकदम संयमी थोडंसं हे केलं, तुम्ही संयम धरला की बुवा भरपूर प्रमाणात त्याला होता. हां. असं पूर्ण तुमचा किती एकरचा प्लॉट आहे? आता हा 3 एकर आहे. 3 एकरचा प्लॉट आहे. म्हणजे तुम्ही एक चांगल्या प्रकारे त्याला कंट्रोल केलं आहे, बरोबर आहे? हो. दुसरी गोष्ट, साईज पण मस्त झाली ती, बरोबर आहे? हो. बघा, साईज पण मस्त चालू आहे. क्वालिटी जबरदस्त आहे. आता जवळजवळ काही प्रमाणात हा माल हार्वेस्टिंगला आलेला आहे. हो. जे सुरुवातीच्या आधीची सेटिंग होती. इथं तुम्ही टेप लावलेला होता, बरोबर? हो. म्हणजे साईज गोल्ड प्लस जे आपलं साईश ॲग्रोचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही सोडायच्या आधी टेप लावला होता. तर किती, आता समजा दोन बोटं टेप फाकला आहे, बरोबर आहे? 2 बोट. म्हणजे साईजमध्ये बदल झाला आहे. साईजमध्ये बदलला. कलरमध्ये पण काय वाटतं तुम्हाला? हो, कलरमध्ये सुद्धा आहे. कलरमध्ये पण फरक झाला. तर बाकीचे इतर वॉटर सोल्युबल काही खतं चालू आहे का तुमचे? नाही, ते सगळे बंद केले. सगळे बंद केले. वॉटर सोल्युबल काहीच आता देऊ नाही राहिले? नाही, आता काही नाही देऊ. आता फक्त साईज बोटला चालू हां. आहे, बरोबर आहे? तर ठीक आहे. अजून एखादं ॲप्लिकेशन गेलं याला तर अजून चांगल्या प्रकारे साईज होईल, जे नंतर सेटिंग आहे त्याची पण. हां. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्डचे सेंद्रिय खत आहे, तर ते एक म्हणजे संजीवनीची झाडांना. आज जर बघितलं तर इकडं तुमचा हा मोठा प्लॉट. हो, बरोबर. हे झाडं खूप ट्रेसमध्ये होती. साधारणतः 1 महिन्यापूर्वी असे खूप ट्रेसमध्ये गेले. तर आता त्यांना एकदम असं फ्रेश दिसतं पाहणार, म्हणजे पूर्ण
ट्रेसमधून बाहेर पडले आता झाड, त्याच्यामुळे रोग कंट्रोल झाला. आपण काय करतो शेतकऱ्यांना सांगताना आपण शेतकरी काय करतात रोगावर काम करतात, आपण सांगतो पोषणावर काम करतात. पोषण जर वाढवलं तर नक्कीच झाडाचा रोग कंट्रोलमध्ये राहणार आहे. बरोबर आहे. हो. पण शेतकरी महागडे स्प्रे मारतात, 5-5, 10-10 हजार रुपयाचे रोग कंट्रोल करायला स्प्रे मारते. पण झाडामध्ये जर प्रतिकार शक्तीच नसली तर तो रोग कंट्रोल होण्याच्या ऐवजी ते झाड आणखी ट्रेसमध्ये जातं. बरोबर आहे की नाही. मग रोगावर काम केलं पाहिजे का पोषणावर काम केलं पाहिजे? पोषणावर काम केलं पाहिजे. पोषण जर असलं व्यवस्थित चांगलं तर झाड रोगाला बळी पडत नाही. बरोबर आहे. हो. मग काय सांगू इच्छित आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना? आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सगळे हेच प्रॉडक्ट वापरावं. प्रोडक्ट वापरले पाहिजे. जैविकचा रासायनिकपेक्षा जैविक वापरणं पाहिजे. जैविकची जोड दिली पाहिजे. बरोबर आहे. चालेल, ठीक, धन्यवाद.